आता इथे किती आहे 3x वजा 4y बरोबर 10. 4x अधिक 3y बरोबर किती आहे 5. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काढावं लागतं, d ची व्हॅल्यू, नंतर dx ची व्हॅल्यू आणि नंतर dy ची व्हॅल्यू. आता इथे 3 जेव्हा तुम्ही d काढता तेव्हा काय करायचं, इथे जे जे तुम्हाला कोइफिशियंट दिसताय x आणि y चे ते इथे लिहावं लागतात. याच्यामध्ये काहीच करावं लागत नाही, फक्त x आणि y चे कोइफिशियंट लिहावं लागतात विथ साइन चिन्हांच्या सोबत. मग आता इथे किती आहे 3 4, इथे वजा 4 आणि इथे किती आहे 3. इथले घेतले आपण, लक्षात आलं. 3 4 4 3 बरोबर. याला वजा चिन्ह आहे ना बेटा. आता इथे काय करायचंय, काय करावं लागतं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करावं लागतं, क्रॉस. या दोघांचं काय केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 4. 3 त्रिक किती आले, हा सर्वात आधी घरी प्रॅक्टिस करा. 3 त्रिक 9, 4 चोक 16, वजा वजा काय झाले अधिक, काय येईल त्याचं उत्तर 16 अधिक 9 25. काय येईल 25. डी काढला का तुम्ही, डी काढला. क्रॅमरची मेथड आहे ना बेटा. हा आता इथे बघा dx, dx ची किंमत जेव्हा तुम्हाला काढावी लागते, जेव्हा तुम्हाला इथं x दिलेला असतो तेव्हा x चे कोइफिशियंट इथं घ्यायचे नाही. काय करायचं, डायरेक्ट y चे कोइफिशियंट घ्यायचे आणि ते y च्या जागेवर घ्यायचे. y ची जागा म्हणजे इकडची जागा असते बरोबर. म्हणून आपण काय घेतलं, इकडच्या जागेवर जशीची तशी हे इकडची टर्म उचलायची आणि इकडे ठेवायची. इकडे लक्ष द्या खुशी, काय लिहाय तेवढं, काय आहे वजा 4 आणि इथे काय आहे 3. समजलं. आणि हे जे आता इथे जी रिकामी जागा आहे इथे लिहायची का, मग लिहायचं नाही का, लिहायचं. मग काय लिहायचं, नाही रिकामी जागा सोडायचं आणि घरी जाऊन झोपून राहायचं बरोबर. तसं करायचं का नाही. इथे जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, इथे लिहायची 10 आणि इथे किती आहे 5. आता इथं 9 त्रिक करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 10 गुणेला 3 वजा वजा 4 गुणेला 5. 9 त्रिक 30 वजा 5 चोक 20, वजाचं चिन्ह जसंच तसं. आता इथं काय झालं, वजा वजा काय झालं, मायनस मायनस प्लस. 30 आणि 20 किती झाले मग 50. किती आली तुमची किंमत 50. किती आली 50. dx किती आला आहे 50. आता तुम्हाला काय काढावं लागेल, dy. काय काढावं लागेल, dy. आता dy काढण्यासाठी इथे काय दिले, y दिले, म्हणून y चे कोइफिशियंट लिहायचे का नाही, y ला सुट्टी द्यायची. काय लिहायचे, x चे. x चे काय मग 3 आणि 4 आणि इथे काय आहे मग, जिथं y च्या जागेवर काय करायचं, यांना लिहायचं 10 आणि 5. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 गुणेला 5 वजा 10 गुणेला 4. 5 त्रिक 15, 10 चोक 40. 10 मल्टिप्लाय बाय 4 40. 40 मधून 15 गेले, किती राहिले 40 वजा 15 लागले इंडिकेटर. व्हेरी गुड 25. पण मायनस येतील की प्लस, काय येतील मायनस. का, कारण मोठ्या साईनला वजा चिन्ह. आता तुम्ही d काढला, इथं dx काढला आणि dy काढला. आता याच्यावरून तुम्हाला काय काढायचंय, x आणि y च्या किमती काढायच्या आहे. x आणि y च्या किमती काढायच्या आहे. कशाच्या, चला इकडे लक्ष द्या. आता इथं काय करावं लागतं तुम्हाला, क्रॅमर्स रूलने x आणि y च्या किमती काढाव्या लागतात. जेव्हा x ची किंमत काढायची असते इथं काय लिहायचं मग, dx डिवाइड बाय काय येईल d. आणि इथं जेव्हा y ची किंमत काढायची आहे इथं काय येईल, dy डिवाइड बाय d. आता हे फॉर्म्युले तुम्हाला लिहावे लागतील. dx डिवाइड बाय d, dy डिवाइड बाय d. समजलं काय लिहायचं इथं, वारंवारती लिहून नको ठेवतो. आता dx, हा बेटा dx ची किंमत काय काढलेली आहे तुम्ही, काय आहे dx ची किंमत तुमची 50, काय आहे 50. आणि d ची किंमत किती काढली होती आपण 25. 25 आहे का 25, 25 दुने 50. काय आली x ची किंमत इथं
काय आली 2. काय आली आहे एक्सची किंमत 2. आता इथं dy अपॉन डी, dy ची किंमत किती काढली आहे -25 आणि डी ची किंमत किती होती 25. 25 घे कॅन्सल, किती राहिलं -1. y ची किंमत काय आली मग -1. मग आता इथं खाली लिहायचं सोल्युशन म्हणजे समीकरणाची उकल इज इक्वल टू 1 - 1. हे काय त्याची उकल